हाय एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बेसिक मेकअप दाखवणार आहे। कोण नवीन असतील आणि पहिल्यांदाच मेकअप करतील तर बेसिक मेकअप दाखवणार आणि काय काय प्रोडक्ट यूज करते ते। तर मी हे मस्कारा आहे, त्यानंतर हे टूनिंग आहे, लिपस्टिक पण आहे, तुमचं ब्लश पण आहे, तुमचं आय शॅडो पण आहे, हे यूज करणार आहे। मॉइश्चरायझर आणि आपलं काजळ आणि त्याच्यानंतर आपण हे रोज वॉटर यूज करणार आहोत आणि त्याच्यानंतर हे पावडर संपले थोडंसंच आहे ते यूज करणार। जास्त काही आपण बेसिक मेकअप करणार आहे। म्हणजे कोण पहिल्यांदा करत असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता। तर ऑलरेडी फेस वॉश केला आहे और ज्वेलरी सर्व घातले, वन पीस घातलं आहे, हे नेकलेस सर्व झालं आहे। नुसतं आता बेसिक एकदम मेकअप दाखवणार। तर मी पहिला हे टोनर यूज करते। तुम्ही पण तुमच्याकडे टोनर दुसरं नसेल तर तुम्ही रोज वॉटर हे टोनर म्हणून यूज करू शकता आणि बेसिक आहे, जास्त प्रोफेशनल वाला नाही, कोणी पण करू शकता। टोनर रोज वॉटर म्हणून टोनर यूज करते, ते आतमध्ये मॉइश्चरायझर झालंय आणि तुमच्याकडे एक मॉइश्चरायझर असायला पाहिजे। तुमच्या कोणता अवेलेबल असेल ते तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता। माझ्याकडे निव्हियाचं आहे आणि खूप वर्ष झालं मी निव्हियाचंच लावते, त्याच्यामुळे मी ते अप्लाय करणार आहे। मॉइश्चरायझर भरपूर लावते। पूर्ण मॉइश्चरायझर आतमध्ये गेले, मस्त झालंय। आता आपण आपले 2 प्रोडक्ट तर आपण यूज केले आहेत। आता आपण तुमच्याकडे पावडर तर कोणता पण अवेलेबल असेल तर तुम्ही पावडर लावायचं। तर पावडर लावताना हे माझ्याकडे संपलं थोडंसं आहे, मी हातात घेऊन लावते। असं टॅप टॅप करून लावते। तुमच्याकडे कोणता पावडर अवेलेबल असेल तो पावडर तुम्ही लावू शकता। आपण पावडर हे लावलंय, पावडर झाल्यानंतर आपण बीन 10 म्हणून आहे, हे तुम्ही 3 प्रकारे यूज करू शकता, लिपस्टिक म्हणून, ब्लश म्हणून आणि आय शॅडो। तर मी हे यूज करते, तर मी कसं यूज करते हे दाखवते। पहिला मी लिपस्टिक म्हणून यूज करते। लिपस्टिक म्हणून यूज केली। हे नाही का वॉटर बेस आहे, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये आहे हे बघा, असं लिक्विड फॉर्म मध्ये। हेच मी ब्लश म्हणून यूज करणार। टॅप करणार आहे। तिथेच मर्ज होतं आणि
वाटतच नाही आपण लावलंय म्हणून काय ब्लश एकदम नॅचरल वाटतं. एकदम थोडंसं लावलंय, वाटतच नाही लावल्यासारखं कॅमेरामध्ये. वॉटरी आहे. कलर हे नॅचरल वाटतं. हेच मी ब्लश पण यूज करणार आहे. म्हणजे हे घेतले तर तुम्ही 3 प्रकारे यूज करू शकता. तर मी ह्या प्रकारे यूज केले. ब्लश असं पिंक कलर आहे, तर कॅमेरामध्ये वेगळा दिसतोय, रेड दिसतोय, पिंक कलर आहे. असं बाकी काहीच आपण लावलं नाही, नुसतं हे लावलंय. हात पण कलर झाला आणि हा येत असं राहतं, खूप वेळ राहतं, खूप वेळ राहतं. हे एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर आपण मस्कारा लावणार आहोत. मस्कारा असेल तर मस्कारा लावू शकतो. तुमच्याकडे मस्कारा अवेलेबल असेल तर तुम्ही लावा, नसेल तर स्किप करून टाका. हे बघा अशा प्रकारे सिंपल असं मेकअप केलंय. एकदम नॅचरल वाटतंय, असं काही भडक बिडक वाटत नाहीये. जास्त प्रोडक्ट पण आपण काही यूज नाही केलंय, थोडेसे प्रोडक्ट यूज करून असं सिंपल असं आपण मेकअप लुक केला आहे. बेसिक मेकअप बोलू शकता. हे बघा हे ब्लश पण किती छान वाटतं, एकदम नॅचरल वाटतं. असं की लय कॅमेरामध्ये लय उठून दिसते असं वाटत नाही. हे बघ किती नॅचरल वाटतं. असं वाटतच नाही की मेकअप केलंय मी, एकदम नॅचरल वाटतं. हा माझा 1 पीस घातलाय मी आणि त्याच्यावरती हे छोटंसं नेकलेस आणि अशा प्रकारे सिंपल असं तुम्ही मेकअप करू शकता आणि नॅचरल मेकअप करू शकता. आणि कमी प्रोडक्टमध्ये मी एवढेच प्रोडक्ट यूज केले. छान हे वाटतंय, ब्लश लावल्यासारखं वाटतंय का? नाही, नॅचरली असल्यासारखं वाटतंय. तर हे मला खूप आवडलंय. आता मी हे डेली यूज करणार. हे नवीन प्रोडक्ट मी मेशोवरनं मागवलं. अशा प्रकारे मी माझ्याकडून मी कसं बेसिक मेकअप करते हे मी तुम्हाला थोडंसं गाईड करण्यासाठी मी थोडंसं नॅचरल मेकअप केलंय. तुम्ही पण असं नॅचरल मेकअप करू शकता आणि सिंपल कमी प्रोडक्टमध्ये. आणि हा मेकअप म्हणजे मी तुम्हाला दाखवला हा छोटासा माझा मेकअप, बेसिक मेकअप. हे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.